Last point. What is the potential energy? Potential energy means काय रे? Potential energy म्हणजे काय? तुम्हाला जे माहित आहे ती पोटेन्शियल एनर्जी वेगळी. आज मी शिकवेल त्यावेळेस तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. पोटेन्शियल एनर्जी डिफाइन करता येत नाही रे. पोटेन्शियल एनर्जी ही डिफाइन करता येत नाही. इज नॉट डिफाइन्ड. नॉट डिफाइन्ड. ऍक्च्युअल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? इट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असते. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असते. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असते. पोटेन्शियल एनर्जी असते. आणि या ठिकाणी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स साठी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे डेल्टा यू म्हणजे चेंज आहे. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मी त्या दिवशी सांगितलं की पोटेन्शियल एनर्जी ओनली रिलेटेड टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स सांगितलं होतं. नॉन कॉन्झर्वेटिव्हला पोटेन्शियल एनर्जी वर्डन नसते रे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी नसते नॉन कॉन्झर्वेटिव्हला. पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क डन बाय द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असते. डेल्टा यू म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी not defined by non-conservative force. So delta U is equal to काय? मायनस वर्क डन कुणामुळे? बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स WC. WC means work done by conservative force. Work done by conservative force. मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर यू फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय? मायनस निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ड्यू टू द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स वरती ते लिहिलंय मी. या ठिकाणी पहा, कन्सिडर करा. कन्सिडर इट इज द ग्राउंड लेवल. ही ग्राउंड लेवल म्हणजे एच किती? 0. इथून मोडणार आहे. समजा एखादी बॉडी इथं आणली, तिचं मास एम, ग्राउंड लेवल पासून किती उंचीवरती? से दॅट H1. आणि ही बॉडी इथून इथपर्यंत नेली. ही बॉडी इथून इथपर्यंत नेली. ग्राउंड लेवल पासून किती उंचीवरती नेली? तर H2. याचा अर्थ हे किती रे? H2 मायनस H1 आहे. H2 मायनस H1. याचा अर्थ इनिशियल काय? UI काय?
MgH1 ग्राउंड लेवल पासून, फायनल काय MgH2 बरोबर. तर UF मायनस UI काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, MgH2 मायनस MgH1, UF minus UI is equal to काय, mg inside the bracket H2 minus H1. Say that equation 1. मग कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामुळे वर्डन काय बघा तुम्ही, डिस्प्लेसमेंट किती झालं, हे डिस्प्लेसमेंट या दिशेला, हे डिस्प्लेसमेंट आहे या दिशेला, आणि फोर्स कुठं असतोय डाऊनवर्डला, फोर्स कुठं असतोय डाऊनवर्डला, डिस्प्लेसमेंट किती H2 मायनस H1. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असेल तर W इज इक्वल टू मायनस FS असते, कॉस 180 मायनस 1 असते, कॉस 180, W इज इक्वल टू FS कॉस 180, कॉस 180 किती मायनस 1, FS इंटू मायनस 1, सो मायनस FS. मग F कोण आहे, mg, S कोण आहे, H2 मायनस H1, बरोबर ना. दोन्ही बाजूला मायनस ने गुणलं तर मायनस WC इज इक्वल टू का, mg इनसाइड द ब्रॅकेट H2 मायनस H1. से दॅट 2. इक्वेशन 1 आणि 2 च्या राईट साइड कशा सेम आहेत, याचा अर्थ लेफ्ट सेम, UF मायनस UI इज इक्वल टू मायनस WC, आणि हेच द प्रूफ. याचा अर्थ हेच द प्रूफ. समजलंय. डेल्टा F, डेल्टा U, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असते. इथं कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कोणता घेतला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतला. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कोणता घेतला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. डेल्टा U इज इक्वल टू मायनस WC. मला सांगा, फॉर स्मॉल चेंज in potential energy, then small change in work done, small change in work done. आता स्मॉल चेंज DU ने या ठिकाणी बघ, लिमिट डेल्टा U टेंड्स टू 0 इतका स्मॉल आहे. डेल्टा U कॅन बी रिटन ॲज DU. मग मला सांगा, डेल्टा U चा काय होईल, DU इज इक्वल टू मायनस DW सफिक्स C. इंटिग्रेशन काढलं, टोटल स्मॉल चेंज टोटल काढलं, DU UI हे UF फायनल इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन DW C इज इक्वल टू व्हेरिएबल फोर्स इंटिग्रेशन FC कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. DW is equal to FC into dx. DW is equal to FC into dx. बरोबर. See here. एक एग्जांपल देतो. सपोज F is equal to 2x and U at x is equal to 1 is 10 joule. Find potential energy at x is equal to 2. क्वेश्चन मार्क. बरोबर. आता याच्यामध्ये काय रे, याच्यामध्ये काय, F इज इक्वल टू 2x दिलाय,
एफ इजिकल टू काय दिलाय 2x, x इजिकल टू 1 इनिशियल आहे आणि x इजिकल टू 2 फायनल आहे. मग इनिशियल दिली तुम्हाला यू आय एक्स इजिकल टू 1 ला 10 जूल आणि तुम्हाला यू एफ विचारली, फायनल विचारली एक्स इजिकल टू 2 ला. मग या ठिकाणी पहा काय असतंय, डेल्टा यू इजिकल टू मायनस डब्ल्यू सी, यू एफ मायनस यू आय इजिकल टू मायनस इंटिग्रेशन एफ इंटू डी एक्स. एक्स व्हेरिएबल आहे त्यामुळे एक्सचं लोअर लिमिट किती, इनिशियल किती 1 आणि फायनल किती 2. यू एफ मायनस यू आय किती 10 इजिकल टू मायनस इंटिग्रेशन एफ ची किंमत 2x dx फ्रॉम 1 to 2. कॉन्स्टंट आहे हा बाहेर घ्या. यू एफ मायनस 10 इजिकल सर टू स्क्रीन शेअर करा ना. तर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन शेअर नाही का? नाही काय सर. सर स्क्रीन दिसतच नाही. दिसत आहे सर. आणि मग इतक्या उशिरा बोलत असतील. नाही सर, मी मेसेज आता- टाकला होता दिसत सर. नाहीये. आताच्या समला बंद झाली. दिसते का आता? हो सर दिसते. सपोज एफ इजिकल टू 2x, यू इजिकल टू x ऍट x इजिकल टू 1 किती दिली 10 जूल आणि तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऍट x इजिकल टू 2 काढायला सांगितलं. एफ बरोबर 2x दिले, मग इनिशियल काय रे x बरोबर 1. मग त्यावेळीची पोटेन्शियल एनर्जी काय तुमची यू आय इजिकल टू 10 जूल ही दिलेली आणि तुम्हाला कुठली पोटेन्शियल एनर्जी विचारली x इजिकल टू 2 त्याला आपण फायनल म्हणलो. मग डेल्टा यू इजिकल टू मायनस डब्ल्यू सी, सी कॉन्झर्वेटिव्ह, याचा अर्थ हा फोर्स कसला आहे, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतो. हा कॉन्झर्वेटिव्ह आहे, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. यू एफ मायनस यू आय इजिकल टू इंटिग्रेशन एफ डी एक्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. व्हेरिएबल एक्स आहे, मग एक्सचं लिमिट काय, लोअर लिमिट किती 1, अप्पर लिमिट किती 2, 1 to 2. एफ ची किंमत ठेवून द्या, ही 2x इथं ठेवली. यू एफ मायनस 10 मायनस 2 बाहेर इनसाइड द कर्ली ब्रॅकेट 1 to 2 x dx. हे फंक्शन आहे, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. इंटिग्रेशन एक्स रेज टू एन dx असेल तर हे फंक्शन आहे. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय, एक्स रेज टू एन प्लस 1 डिवाइड बाय एन प्लस 1. बरोबर आहे का? यू एफ मायनस 10 इजिकल टू मायनस 2 इनसाइड द ब्रॅकेट काय येईल, एक्स रेज टू काही नाही म्हणजे 1 आहे, 1 प्लस 1 2 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट 1 to 2 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. 2 ला 2 कॅन्सल. यू एफ मायनस 10 इजिकल टू मायनस इनसाइड द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर लोअर लिमिट 1 अप्पर लिमिट 2 यू एफ मायनस 10 इजिकल टू मायनस अप्पर लिमिट ठेवा 2 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. बरोबर आहे का? यू एफ मायनस 10 इजिकल टू मायनस 2 चा स्क्वेअर 4 मायनस 1. यू एफ मायनस 10 इजिकल टू मायनस 4 मायनस 1 3 मायनस 3. हा मायनस 10 तिकडे गेला. यू एफ मायनस 3 प्लस 10 मायनस 3 यू एफ इजिकल टू 7 जूल. There is the potential energy at x is equal to 2 is the 7 joule. हे पोटेन्शियल एनर्जी आहे. कळलं? अरे कळलं की नाही? बोला ना तर कुणी. हो सर. आता पुढचा क्वेश्चन यार एफ कॉन्झर्वेटिव्ह दिलाय, किती दिलाय 3i प्लस 4j. यू
at 0,1 is equal to 10 joule. तर U at 2,3 is equal to question mark. याचा अर्थ हा काय दिला तुम्हाला इनिशियल, हा काय झाला फायनल विचारलाय. मग या ठिकाणी पहा एक्स ची किंमत किती रे, एक्स ची U 0,1 इज इक्वल टू 10 जूल दिली. हा x1 हा y1, U 2,3 ला विचारलाय, हा x2 हा y2, बरोबर ना. आणि FC इज इक्वल टू काय दिले, FC इज इक्वल टू 3i प्लस 4g. तर हा काय fx आहे, एक्सच्या दिशेत इज इक्वल टू 3 आणि fy काय रे इज इक्वल टू 4. तर डेल्टा U इज इक्वल टू काय असतंय मायनस WC, UF मायनस UI इज इक्वल टू मायनस F इंटू dx, बट इंटिग्रेशन ADW होतं इज इक्वल टू मायनस. आता फक्त एक्सच नाही, फक्त एक्स आहे का नाही, हा dr आहे. सब dr अनेक दिशेला, एफ डॉट dr काय येईल इनसाइड द ब्रॅकेट इंटिग्रेशन, इथे एक्स बी दिलाय आणि वाय बी दिलाय, त्यामुळे fx dx प्लस fy dy. दोन आहेत ना आता, अरे दोन आहेत ना, एकच असता तर एक्स घेतला असता. मग fx चं लिमिट किती, लोअर लिमिट किती 0 एक्स आणि अप्पर लिमिट x2 किती 2. y चं लोअर लिमिट किती 1 इंटिग्रेशन 1, अप्पर लिमिट किती 3. सो UF म्हणजे U2,3 इथलं मायनस U 0,1 इज इक्वल टू मायनस इनसाइड द ब्रॅकेट 0 to 2. fx किती रे 3 इंटू dx प्लस fy 1 to 3, fy किती 4 इंटू dy, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. हा fy. U 2,3 ची पोटेन्शियल एनर्जी काढायची, ही दिली तुम्हाला 10 जूल मायनस कर्ली ब्रॅकेट 3 बाहेर, dx चं इंटिग्रेशन काय x, लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 2 प्लस 4 बाहेर, dy चं इंटिग्रेशन काय y 1 to 3 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. U ऑफ 2,3 या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काढायची -10 इज इक्वल टू मायनस 3 इनसाइड द ब्रॅकेट 2 minus 0 अप्पर लिमिट वजा लोअर लिमिट प्लस 4 अप्पर लिमिट 3 मायनस केलं लोअर लिमिट, ब्रॅकेट कम्प्लीट. U ऑफ 2,3 minus 10 is equal to minus 2 minus 0 2, 2 into 3 6, 3 minus 1 2, 2 into 4 8, बरोबर ना 8, 8 and 7 14. U 2,3 minus 10 is equal to minus 14. हा minus 14 तिकडे गेले. U 2,3 is equal to minus 14 plus 10. So U 2,3 is equal to काय रे minus 4 joule and it is the U final. किंवा फायनल कुठली काढायला सांगितली 2,3 ची, that is the minus 4 joule. That is the minus 4 joule potential energy. That is the minus 4 joule. That is the potential energy. पुढचा पॉइंट
आणखी एक एक्झाम्पल देतो. आता तुम्ही सॉल्व्ह करता का पहा. हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन एफ सी का लावतोय? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स काढण्यासाठी. एक्स स्क्वेअर इंटू आय कॅप प्लस वाय इंटू जे कॅप प्लस झेड स्क्वेअर इंटू के कॅप. आता 3 आलेत ना, एक्स वाय झेड, त्यामुळे यू 3 कोऑर्डिनेट, हा एक्स असतोय, हा वाय असतोय आणि हा वाय. 0,1,1 इथली पोटेन्शियल एनर्जी 10 जूल आहे. तर व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ॲट 2,3,2. ही झाली तुमची सोल्युशनला इनिशियल काय, यू आय काय रे, यू 0,1,1 सुरुवातीचं तुम्ही इजिकल टू 10 जूल. बरोबर ना. हा काय तुमचा एक्स, हा वाय आणि हा झेड आहे. फायनल विचारली काय, यू कुठली 2,3,2 ही विचारली तुम्हाला. हा एक्स आहे, हा वाय आणि हा झेड असतो. एफ सी दिलाय तुम्हाला एक्स स्क्वेअर इंटू आय प्लस वाय जे कॅप प्लस झेड स्क्वेअर इंटू के कॅप. तर याच्यातला एफ एक्स किती, आयचा सहगुणक एक्स स्क्वेअर, एफ वाय किती रे, वाय, आणि एफ झेड किती, झेड स्क्वेअर. मी तुम्हाला सांगितलं डब्ल्यू सी इजिकल टू एकच डायमेन्शन असेल तर एफ एक्स इंटू डी एक्स, फक्त एक्स असेल तर. 2 डायमेन्शन असेल तर एफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन एफ वाय डी वाय असतं. आणि 3 डायमेन्शन असेल तर एफ एक्स डी एक्स प्लस एफ इंटिग्रेशन एफ वाय डी वाय आणि प्लस इंटिग्रेशन एफ झेड डी झेड असतं. जनरल असतंय इंटिग्रेशन एफ डी आर. बरोबर ना. मग आपल्याला हे वापरायचंय ना, तिन्ही डायमेन्शन आले तर एक्स वाय झेड. मग या ठिकाणी डेल्टा यू इजिकल टू काय, मायनस डेल्ट डब्ल्यू सी. डेल्टा यू म्हणजे यू फायनल मायनस यू इनिशियल. आपला फायनल काढायचा आहे, हा फायनल आहे आणि हा इनिशियल आहे. त्यामुळे फायनल काढायचा तर मायनस इनसाइड द ब्रॅकेट डब्ल्यू सी 3 डायमेन्शन साठी काय रे, एफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन एफ वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन एफ झेड डी झेड, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. लिमिट एक्सचं लिमिट काय, लोअर लिमिट इनिशियल एक्स किती 0, नंतर इथं किती रे 2. वाय सांगा, लोअर लिमिट किती, वाय सांगा, वाय. लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 2. कर 3. हा हे नाही 2 सर, दिसलं, हे हा ते झेडचं सांगितलं मी. हा वायचं 3. हा 3. झेडचं सांगा, लोअर लिमिट 1. लोअर लिमिट 2 आणि अप्पर लिमिट 1. वा, कोणत्या शाळेत नाही होती? सर, लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 2. इथं इनिशियल हे लोअर असतंय, हे अप्परला आहे. झेडचं सांगायचं म्हणजे तिसरं सांगायचं 1 to 2. बरोबर आहे का. UY ची किंमत 10 इजिकल टू मायनस इनसाइड द ब्रॅकेट इंटिग्रेशन एफ एक्स ची किंमत आहे एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स 0 to 2 प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 एफ वाय किती, वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 झेड किती रे, एफ झेड किती, झेड स्क्वेअर
इंटू डी झेड आणि इथून पुढचं सॉल्व्ह करायचं. तुम्ही उत्तर सांगायचं मला, फायनल उत्तर सांगायचं रे. चला फास्ट. सर यू इनिशियलची व्हॅल्यू काय? इथं ठेवली ना 10. ठीक आहे, इथं 10 ठेवली ना मी. हो सर. कागदावर सॉल्व्ह करा, कागदावर. सीआर नीटला मार्क घ्यायचे ना फिजिक्सला चांगले. सीआर इकडे लक्ष द्या. मला सांगा अगोदर एक्स रेस टू एन डी एक्स असा जर फॉर्म्युला असेल तर हे फंक्शन असते, त्याचं इंटिग्रेशन एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. आता इथं पॉवर किती रे? 2. इथे वाय ची पॉवर किती? 1. इथं झेड ची पॉवर किती? 2. त्यामुळे काय येईल? यू एफ मायनस 10 इज इक्वल टू मायनस कर्ली ब्रॅकेट. पहिल्याचं इंटिग्रेशन काय येईल? एक्स रेस टू 2 प्लस 1 3 डिवाइड बाय 3. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 2. बरोबर आहे का? प्लस वाय ची पॉवर काय नाही म्हणजे 1 असते रे. 1 अधिक 1 2 डिवाइड बाय 2 1 2 3. झेड ची पॉवर किती? 2. 2 प्लस 1 3 डिवाइड बाय 3. दॅट इज द 1 2 2. बरोबर ना? कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. यू एफ मायनस यू आय दॅट इज द 10 मायनस इनसाइड द ब्रॅकेट 2 चा वर्ग किती रे? किंवा 1/3 आपण कॉमन घेतलं, एक्स क्यूब राहील 0 to 2. इथं 1/2 खालचे कॉमन घेतले तर वाय स्क्वेअर राहील 1 to 3. इथे 1/3 कॉमन घेतलं तर झेड रेस टू 3 राहील 1 to 2. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. घाई करायची नाही, आन्सर करेक्ट येतात. मायनस कॉमन आहे हे 1/3. अप्पर लिमिट ठेवा एक्सच्या ठिकाणी. 2 चा क्यूब मायनस 0 चा क्यूब 0 प्लस 1/2. 3 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर 1. बरोबर आहे का? प्लस 1/3. 2 चा क्यूब मायनस 1 चा क्यूब 1. 1 चा क्यूब आहे रे 1. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. यू एफ मायनस 10 इज इक्वल टू मायनस इनसाइड द कर्ली ब्रॅकेट 1/3. 2 चा क्यूब 8. 8 मायनस 0 8 प्लस 1/2. 3 चा स्क्वेअर 9 मायनस 1 प्लस 1/3. 2 चा क्यूब 8 मायनस 1 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. यू एफ मायनस 10 इज इक्वल टू मायनस 8/3 प्लस 9 मायनस 1 8 8/2. बरोबर ना? प्लस 8 मायनस 1 7/3. बरोबर आहे का? 2 आणि 3 मध्ये कॉमन 2 आणि 3 मध्ये कॉमन काय रे? 6 आहे. बरोबर आहे का? 2 च्या पाड्यात 6 आहे, 3 च्या पाड्यात 6 आहे. त्यामुळे इथं 6 करण्यासाठी 2 ने गुणावं लागेल. 16 डिवायडेड बाय 6. बरोबर आहे का? 2 ने गुणलं रे. इथे किती? 3 ने गुणावं लागेल. 8 3 24 भागिले 3 2 6. इथं 2 ने गुणावं लागेल. 14 भागिले 6. डिनॉमिनेटर काय केला मी? कॉमन केला. यू एफ मायनस 10 इज इक्वल टू मायनस. आता वरच्याची बेरीज करा, डिनॉमिनेटर सेम असेल तर. 24 प्लस 6 30 प्लस 10 40 40 प्लस 14 54 ना. 54 डिवाइड बाय 6. बरोबर ना? आता मला सांगा यू एफ मायनस 54 डिवाइड बाय 6. हा मायनस 10 तिकडे गेला, प्लस 10. खाली काय नाही म्हणजे 1 असतं. काय? मायनस 54 इंटू 1 54 10 60 डिवायडेड बाय 6.
60 मायनस 54 काय राहिलं? 60 मायनस 54 किती राहिलं रे? 6 हा 6. बरोबर. हे- वन आन्सर येतं सर. हे माझं बरोबर आहे का? हो सर. हा माझं बरोबर आहे का म्हणलं? हो ना. हो सर. हो सर. मला मला तर काय खरं वाटत. वन येते सर आन्सर. 1 सर. नक्की का? हो सर. हो सर. That is the 6 divided by 6 is equal to 1 joule. एकदा चेक करा बरं, मला काय थोडासा गोंधळ वाटायला लागला. 8 हा करेक्ट. माझ्याकडून मी प्रॅक्टिस करताना सॉल्व करताना चुकवलं होतं. इथं 8 वजा 1 किती येतो? 7 येतो. मी इथं 6 घेतलं होतं, त्यामुळे माझं चुकलं होतं. 1 जूल करेक्ट आहे. समजलं का? हो सर. हा एकदा जिथून तुम्हाला स्टेप जमल्या नाही तिथून चेक करा. फक्त एक छोटी छोटी स्टेप पाहिजे आणि मला जिथं समजलं नाही ते विचार. तुम्हाला कुठून सोडायला लावलं होतं? इथून. UVF minus 10 is काय equal to इथून 10. इथून इथून तर हा फॉर्म्युला यूज केलाय मी. गार्गी जगताप. ते चुकून झालं. पूस लवकर. केलं सर. हात चुकून तिकडे कुठं हात जातोय तुझा? तर ते माईकच्या तिथंच आहे माझं. त्याच्यामुळे. माईकच्या तिथं कोणाचं नसतंय, तुझं कसं आहे? हे जमलं का रे? हो सर. ओके ओके वी कॅन स्टॉप हिअर. उद्या थिअरी संपती रे. मी करस्पॉन्डिंग लगेच प्रॉब्लेम घेतलेत तुम्हाला. परत प्रॅक्टिस करून घेणार आहेत आपण प्रॉब्लेमची, न्यूमेरिकलची. ओके. थिअरी वाचायची ती दिलेली. ओके वी कॅन स्टॉप हिअर. ओके सर.